मित्रांनो, तुम्हीही सतत जास्त विचार करून स्वतःलाच त्रास देता का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे, जो तुमचं मन शांत करण्यास मदत करू शकतो. असे विचार जर दिवसातून अनेक वेळा तुमच्या मनात येत असतील, तर तुम्ही एकटे नाही. आज लाखो लोक ओव्हर थिंकिंग म्हणजेच जास्त विचार करण्याच्या सवयीने त्रस्त आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समस्या विचार केल्याने सुटत नाही, ती योग्य कृती केल्याने सुटते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 7 प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुमचे मन शांत ठेवण्यास आणि जास्त विचार करण्याची सवय कमी करण्यास मदत करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाग 1. ओव्हर थिंकिंग म्हणजेच काय? विचार करणे ही चांगली गोष्ट आहे, कारण विचार केल्याने आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. पण जेव्हा आपण त्याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यातून कोणताही निष्कर्ष निघत नाही, तेव्हा त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मित्राला मेसेज केला, त्याने उत्तर दिलं नाही आणि लगेच मनात विचार सुरू झाले, तो माझ्यावर रागवला असेल, मी काही चुकीचं बोललो का? पण काही तासांनी समजतं की तो फक्त कामात व्यस्त होता. म्हणजेच आपल्या अनेक चिंता वास्तव्यात नसतात. भाग 2. आपण जास्त विचार का करतो? यामागे अनेक कारणे असू शकतात. भविष्याची भीती, भूतकाळाचा पश्चाताप, इतरांच्या मतांची चिंता, स्वतःवर कमी विश्वास, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याची इच्छा, ही कारणे मनाला सतत अस्वस्थ ठेवतात. भाग 3. 7 प्रभावी उपाय. पहिला, वर्तमानात जगा. भूतकाळ बदलू शकत नाही, भविष्य अजून आलेले नाही, म्हणून आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा. 2. विचार लिहून ठेवा. मनात फिरणारे विचार एका वहीत लिहा. लिहिल्यावर मन हलके वाटते. 3. स्वतःला एक प्रश्न विचारा. हा विचार खरोखर सत्य आहे का? की मी फक्त कल्पना करत आहे? हा प्रश्न अनेक अनावश्यक चिंता दूर करतो. 4. कृतीला सुरुवात करा. विचार करत बसण्यापेक्षा एक छोटं पाऊल उचला. कृती केल्याने भीती कमी होते. 5. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा. इतरांच्या आयुष्याशी तुलना केल्याने ओव्हर थिंकिंग वाढते. स्वतःच्या प्रवासावर लक्ष द्या. 6. दररोज 5 मिनिटे ध्यान करा. डोळे बंद करा. श्वासावर लक्ष द्या. हळूहळू मन शांत होईल. 7. स्वतःशी प्रेमाने बोला. रोज स्वतःला सांगा, मी सक्षम आहे. मी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. सगळं ठीक होईल. आता मी तुम्हाला एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे. प्रेरणादायी कथा आहे. एका गावात 2 मित्र राहत होते. पहिला मित्र प्रत्येक छोट्या गोष्टींची चिंता करायचा. दुसरा मित्र म्हणायचा, ज्या गोष्टी माझ्या हातात आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो, बाकीच्या गोष्टी वेळेवर सोडतो. काही वर्षांनी पण दुसरा मित्र शांत, आनंदी आणि यशस्वी झाला. दोघांमध्ये फरक नशिबाचा नव्हता, फरक होता विचार करण्याच्या पद्धतीचा. या कथेचा निष्कर्ष आहे, मित्रांनो, लक्षात ठेवा, जास्त विचार केल्याने भविष्य बदलत नाही, पण आजचा आनंद नक्कीच हरवतो. आजपासून एक निर्णय घ्या. कमी विचार,
जास्त कृती. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं मन तुमचा शत्रू नाही, तर योग्य मार्गदर्शनाची वाट पाहणारा तुमचा मित्र आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आजपासून मी ओव्हर थिंकिंग कमी करणार आणि अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओसाठी खुशी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.